तर दुसरीकडे एकनाथ शिंदे दंगेकरांची हकालपट्टी करतील असं वाटत नाही, असा वसंत मोरे म्हणालेत। मी कठीण काळात 100% दंगेकरांसोबत असल्याचा मेसेज सुद्धा त्यांनी केला, असंही वसंत मोरेंनी म्हटलंय। तर मी शिवसेनेमध्ये घरवापसी केली तशी दंगेकरांनी देखील करावी, असं आवाहन वसंत मोरेंनी दंगेकरांना केलंय। मुरलीधर मोहोळ आणि दंगेकर हा वाद टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र भाजपच्या नेत्यांनी रवींद्र दंगेकरांची तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे केली आणि माध्यमात बातम्या येत आहेत की रवींद्र दंगेकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होऊ शकते। मला नाही वाटत की दंगेकरांचं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हकालपट्टी करतील म्हणून, कारण त्यांनी जर दंगेकरांची हकालपट्टी केली तर त्यांचे पक्षप्रमुख स्वतः शिंदे साहेब आहेत का अमित शाह साहेब आहेत याच्यामध्ये लोकांचं कन्फ्युजन होईल। त्यामुळे मला नाही वाटत की एवढी मोठी रिस्क शिंदे साहेब घेतील म्हणून। भाऊला मेसेज केलेला आहे काल रात्री 12 वाजता की भाऊ या कठीण काळात मी 100% पुणेकर म्हणून किंवा वैयक्तिक वसंत मोरे म्हणून तुमच्यासोबत असेल। दंगेकरांची हकालपट्टी झाली तर पुढे त्यांनी काय करावं, एक मित्र म्हणून किंवा एक नेते म्हणून काय सांगा? नक्की सल्ला दिल। आता मी सल्ला देण्या इतका रवी भाऊला मोठा नाही आहे। रवी भाऊनी या शहराचे आमदार पद भूषवलेले आहे, 4 टर्म ते नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आहेत। त्यामुळे मला वाटतं की सध्या रवी भाऊनी परत मी ज्याप्रमाणे घरवापसी केली ना शिवसेनेमध्ये, तसं रवी भाऊंनी शिवसेनेमध्ये आलं तर मला वाटतं की रवी भाऊच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला महानगरपालिका चांगल्या पद्धतीने लढता येईल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।